सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्त्रियांच्या या 5 वाईट सवयीमुळे घराची प्रगती थांबते. घरातील सुनेला लक्ष्मी मानले जाते. घरातील मुलगीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानले जाते. असे म्हणतात की कोणतीही स्त्री एखाद्या घराला स्वर्ग सुद्धा बनवू शकते व तीच एक स्त्री त्या घराला नरक सुद्धा बनवू शकते. स्त्रियांच्या काही चांगल्या सवयी कृतीमुळे त्या घरात नेहमी सुख, शांती, समाधान टिकून राहते. तर स्त्रियांच्या काही वाईट सवयीमुळे घरातील सुख, शांती नष्ट होते. लक्ष्मी माता नाराज होते. म्हणूनच एक स्त्रीच असते जी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाला आपल्या घराला घरपण देऊ शकते व घरातील मुलगी ही लक्ष्मीचे रूप असते. स्त्रियांना खूप महत्त्व घरासाठी आहे, त्यांच्या प्रगतीसाठी. म्हणूनच अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे घराचे घरपण हरवते, लक्ष्मी माता नाराज होऊन घर सोडून जाते, ज्यामुळे सर्व घरात अनेक समस्या निर्माण होत असतात, ते पाहूयात. बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की चपातीसाठी जास्त पीठ मळून ठेवणे व शिल्लक राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून देणे व ते पुन्हा वापरण्यास घेणे. पण हे अत्यंत चुकीचे, अशुभ आहे, कारण ते घराच्या सुख संपत्तीसाठी चांगले मानले जात नाही. असे म्हणतात, असे पीठ वापरणे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नसते व घराच्या हितासाठी सुद्धा ते अजिबातच चांगले नसते. 2. खरं तर झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले जाते, म्हणूनच झाडूची पूजा केली जाते. पण ज्या स्त्रिया झाडूला पायाने स्पर्श करतात, पायाने ढकलतात किंवा कोणत्याही प्रकारे झाडूचा अपमान करतात, अनादर करतात, अशा स्त्रियांच्या घरी लक्ष्मी माता वास करत नाही. अशा घरात कोणत्याच बाबतीत यश प्राप्त होत नाही, जेथे झाडूचा अवमान होत असतो. 3. स्वयंपाक झाल्यानंतर व जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडी तशीच गॅस ओट्यावर किंवा बेसिनमध्ये ठेवून तसेच झोपी जाणे, हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. तर रात्री झोपण्यापूर्वी ज्या स्त्रिया जेवणाची भांडी न घासता, न स्वच्छ करता झोपल्यामुळे तेथे एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होत असते व ते घरासाठी अजिबातच चांगले नाही. यामुळे घरात लक्ष्मी माता टिकून राहणार नाही, कारण लक्ष्मी मातेला तर स्वच्छता आवडते. 4. बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की सतत काही ना काही कारणावरून, विषयावरून घरातील व्यक्तींशी वादविवाद, भांडणे करत राहणे. या सवयी घरातील सकारात्मकता नष्ट करतात. या सवयीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. परिणामी घरात कोणत्याही प्रकारची सकारात्मक शक्ती कामच करत नाही, ज्याचा अशुभ परिणाम संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. म्हणूनच घरातील स्त्रियांनी घरातील व्यक्तींशी प्रेमाने, आपुलकीने राहावे व वागावे. 5. ज्या स्त्रियांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा काही स्त्रियांना पैशांचा खूप गर्व असतो. आता इथे सर्व स्त्रिया अशा असतील असे नाही, पण ज्या स्त्रियांना पैशांचा गर्व असतो व त्याच दृष्टीने त्या वागत असतील, बोलत असतील, म्हणजेच त्यांचे आचरण काही चांगले नसेल व पैसे खूप आहेत म्हणून पैशांचा आदर करत नसतील, तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात, म्हणून पैशांचा नेहमी योग्य मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. याउलट ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते, अशा स्त्रियांची एक वाईट सवय असते, ती म्हणजे सतत पैसा नाही, आम्ही गरीबच आहोत, अशा सतत नकारात्मक गोष्टी बोलत राहणे.
यामुळे काय होते, जे तुम्ही बोलत राहता तेच होत जाते. कारण आपण जसे विचार करत असतो तसेच घडत असते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य वर्तन हे खूपच जास्त महत्त्वपूर्ण ठरते. तर अशा काही सवयी आहेत ज्या स्त्रियांनी सोडून द्यायला हव्यात. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.